स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादानं देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, जिल्ह्याचे नेते खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, माढा मतदारसंघाचे दमदार आमदार अभिजितअबा पाटील आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदादा भालके यांच्या नेतृत्वाखाली विलास अप्पा भोसले यांच्या खंबीर साथीनं आणि रोपळे पंचायत समिती गणातील मतदारांच्या मतदान रूपी आशीर्वादानं सौभाग्यवती विजया विलास भोसले यांची पंढरपूर तालुका पंचायत समिती रोपळे गणाच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। तसेच रोपळे गणातील सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार आभार आभार। शुभेच्छुक आमदार अभिजितअबा पाटील, स्नेह परिवार, रोपळे बुद्रुक। वाई तालुक्यातील भुईज परिसरातून मोबाईल गहाळ होण्याच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले होते। मात्र आता भुईज पोलिसांनी या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे। पाचवड आणि भुईंज सारख्या गजबजलेल्या बाजारपेठेतून चोरीला गेलेले किंवा गहाळ झालेले तब्बल 30 महागडे मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय। मिळालेल्या माहितीनुसार या 30 मोबाईल फोनची एकूण किंमत 6,70,000 रुपये आहे। यामध्ये एक महागडा आयफोन 14 प्रो मॅक्स देखील समाविष्ट आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यातून गेलेल्या मोबाईल धारकांशी संपर्क साधून हे फोन हस्तगत केले आहेत। यामध्ये तांत्रिक मदतीसोबतच CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला। DB पथकातील आकाश कुंभार आणि सागर मोहिते यांच्या चिकाटीमुळे आज अनेक नागरिकांचे हरवलेले फोन त्यांच्या हातात परत मिळणार आहेत। भुईज पोलिसांनी दिलेला हा दणका आणि केलेली कामगिरी सध्या कौतुकाचा विषय ठरते। भविष्यातही अशाच प्रकारे गहाळ मोबाईल शोधण्याची मोहीम सुरूच राहील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।